आज आपण पाहणार आहोत चॉकलेटचे मोदक कसे बनवायचे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चॉकलेट आवडतात, तर मग बाप्पाला का नाही। तर त्याच्यासाठी आपण आज पाहणार आहोत चॉकलेट मोदक। अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्याला गॅसचा वापर न करता हे मोदक बनवायचे आहेत। झटपट बनवून तयार होतात। तर चला तर मग पाहूया। इथे पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने इथे मी बॉर्बन बिस्किट आणि ओरिओ बिस्किटाचा वापर करणार आहे चॉकलेट मोदक बनवण्यासाठी, किंवा तुम्ही याला बिस्किटापासून पण मोदक असं देखील म्हणू शकता। तर जे मी क्रीम आहे ती बाजूला करून घेतलेली आहे। आता जे हे बिस्किट आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया, किंवा तुम्ही हाताने देखील त्याचा बारीक चुरा करून घेतला तरी हरकत नाही, पण हाताने थोडासा जाडसर राहण्याची शक्यता असते। तर एकदम हलकंसं तुम्ही मिक्सरला 1 ते 2 ह्याच्यामध्ये बारीक करून घ्या। ते छान मिक्सरला इथं आपली पूड तयार झालेली आहे। आता ही पूड आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। इथं तुम्ही पाहू शकता अगदी जाडसर आणि असं चिकटसर नाही काढलेलं आहे मी, थोडंसं मऊ असं हे 1 ते 2 वेळा मिक्सरला मी फिरून घेतलं एकदम हलक्या ह्यानी। आता याच्यामधली जी आपण क्रीम बाजूला केली होती, तर त्या क्रीममध्ये तर तुम्ही इथं पाहू शकता। तर याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार दूध घालून आपण हे थोडंसं भिजवून घेऊयात, एकजीव करून घेऊया। तर अगदीच 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये दूध घालायचंय, म्हणजे आवश्यकतेनुसारच आपल्याला दूध घालायचंय। तर तुम्ही इथं पाहू शकता कशा पद्धतीने हे केलंय। अगदी जास्त पातळ करायचं नाहीये, नाहीतर आपले मोदकाचा शेप व्यवस्थित येणार नाही, किंवा अगदीच घट्ट देखील करायचं नाहीये। तर इथं पाहू शकता तुम्ही आपली जी म्हणजे बिस्किटांमधली जी क्रीम होती ओरिओ बिस्किट आणि बॉर्बन मधली, तर ही दोन्ही एकजीव करून घ्यायचंय। याच्यामध्ये जर तुम्हाला जे आवडत असेल तर तुम्ही अजून काही चॉकलेट्स वगैरे तुम्हाला याच्यामध्ये घालायचे असतील तर ते देखील घातले तरी चालतील, किंवा मी नाही घातले तरी चालतील। याच्यामध्ये मी आता घालणार आहे थोडासा खोबऱ्याचा खीस। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, उगाच म्हणजे मी थोडंसं टेस्टसाठी याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालतीये, अदरवाईज तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आता हे दोन्ही एकजीव करून घ्यायचे आपल्याला छान। आता याचे असे छोटेसे तुकडे करून घ्यायचे आहेत। काय करायचे आपल्याला, जे आपण मोदक बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचे आहेत। तर इकडे माझ्याकडे असा मोदकाचा साचा आहे, तर तो मी असं पूर्ण छोटे छोटे मोदक घेऊन असं पूर्ण सेट करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी बोटाच्या साह्याने, आणि मध्ये जो मी स्पेस ठेवलेला आहे, जागा ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये जे आपण चॉकलेट ठेवले होते, क्रीम ठेवली होती, तर ती घालून अशी पूर्णपणे पॅक करून घेणार आहे। तर तुम्ही तर पाहू शकता आपला एकदम मोदक बनवून तयार झालेला आहे, रेडी। असा दिसायला तितकाच टेम्पटिंग दिसतोय, तितकाच खायला देखील टेस्टी झालेला असणार आहे। तर अशाच पद्धतीने सर्व आपण मोदक करून घेणार आहोत, आणि याला काही असं थांबायची किंवा 5-10 मिनिटं रेस्ट द्यायची किंवा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही। तुम्ही इन्स्टंट लगेचच त्याचा शेप दिला की मोदकाचा शेप लगेचच काढू शकता। इथे तुम्ही पाहू शकता इझिली निघायला देखील ते इझिली निघून जातात। अशाच पद्धतीने आता एक एक करून मी सर्व जे क्रीम आहे ती मध्ये घालून घेणार आहे, आणि व्यवस्थित सगळे असे मोदक बनवून घेणार आहे। आता काय होतं ना, 10 दिवसांमध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीचे उकडीचे मोदक किंवा आपण गव्हाच्या पिठाचे देखील मोदक बनवतो, तळणीचे मोदक बनवतो, तर कुणी रव्याचे मोदक देखील बनवतो। तर अशाच नवनवीन मोदकाबरोबर म्हणलं चॉकलेट मोदक देखील आपण बाप्पाला बनवूयात। किंवा तुम्ही बिस्किटाचा वापर न करता चॉकलेट मॉड्यूल भेटतात, तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये
त्याचे देखील तुम्ही याचे मोदक बनवू शकता, पण त्याला थोडंसं रेस्ट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, तर ते एक व्यवस्थित शेप पकडतं. तर इथे आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा.